उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकांसाठी एकता फाउंडेशन व अक्षय भाषा संस्था आयोजित कथास्पर्धा जतन भाषेचे रक्षण संस्कृतीचे. एकता फाउंडेशन व अक्षय भाषा संस्था आयोजित कथास्पर्धा श्राव्य पुस्तक वर्ष 2021. मूळ स्रोत एकता त्रैमासिक 1979 ते 2019. एकता फाउंडेशन स्थापना 2020. संस्थापक श्री विनायक दा गोखले. एकता फाउंडेशनचे संस्थापक श्री विनायक दा गोखले यांचे एकताच्या वाटचालीविषयी स्वल्प मनोगत. नमस्कार मंडळी. एकता त्रैमासिक बंद झाल्यावर उरली सुरली गंगाजळी आम्ही चॅरिटेबल एकता फाउंडेशन स्थापन करून त्यामध्ये जमा केली व त्यातूनच ही कथास्पर्धा आयोजित केली आहे. पुढील अनेक वर्षे आम्ही ती चालू ठेवणार आहोत. टोरंटो कॅनडा येथून प्रसिद्ध झालेल्या एकता त्रैमासिकने 41 वर्षे पूर्ण करून ऑक्टोबर 2019च्या अंकाबरोबर आपणा सर्वांचा निरोप घेतला. उत्तर अमेरिकेत मराठी भाषा आणि संस्कृती टिकून राहण्यासाठी एकताने अनेक उपक्रम ह्या 41 वर्षात हाती घेतले. अक्षय भाषा संस्था देखील मराठी भाषा टिकवण्याचा प्रयत्न करते आहे. आर्किटेक्ट, इंजिनियर, डॉक्टर अशा निरनिराळ्या व्यवसायातील आपण 40-50 वर्षापूर्वी इकडे आलो आणि येताना आपली भाषा, आपली संस्कृती तसेच साहित्य व कला यांचे संस्कार बरोबर आणले. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक फायद्याची अपेक्षा न करता काहीतरी वेगळे करण्याचे प्रयत्न आपल्यातील काही ध्येयवेडी व हरहुन्नरी मंडळी करत राहिली व त्यातूनच एकता त्रैमासिक किंवा अक्षय भाषा संस्था यासारखे उपक्रम उत्तर अमेरिकेत सुरू झाले. हे मनोगत होते एकता फाउंडेशनचे संस्थापक विनायक दा गोखले यांचे. कथा स्पर्धेविषयी थोडे. उत्तर अमेरिकेतील मराठी भाषकांना नमस्कार. एकता फाउंडेशन अक्षय भाषा कथा स्पर्धेतील दुसरे पुष्प वाचकांना अर्पण करताना आनंद होत आहे. उत्तर अमेरिकेची म्हणजेच USA आणि कॅनडा ही अमराठी भूमी हे आपले सर्वांचे कर्मक्षेत्र. या स्पर्धेच्या निमित्ताने मायबोलीला जपणारे एकत्र येतात. आपल्या लेखणीची धार आजमावून पाहतात. अमेरिकन मराठी सारस्वताची जोपासना करतात. काहींच्या लिखाणात अजूनही स्मरणरंजन म्हणजेच नॉस्टॅल्जिया आहे. भारतीय बाज आहे तर काही जण हा चष्मा बदलवून नवीन नजरेने जग बघण्याचा प्रयत्न करत आहेत हे जाणवतं. हा होणारा बदल अनिवार्य आहे आणि तो कुठलेही निर्बंध न ठेवता होऊ द्यावा. उत्तर अमेरिकेतील मराठी लेखकाने डोळसपणे आजूबाजूचे जग अनुभवावे आणि जास्तीत जास्त प्रामाणिकपणे ते आपल्या लेखणीतून टिपावे. ही प्रक्रिया स्वागतार्ह आहे, कारण वाचकासमोर एक विशिष्ट चौकटीतले गुळगुळीत साहित्य ठेवण्याऐवजी ताजे, दमदार, अगदी नवीन असे साहित्य निर्माण व्हावे हेच या कथा स्पर्धेचे उद्दिष्ट आहे. उत्तर अमेरिकन मराठी लेखकाकडून एक वेगळ्या अनुभूतीची अपेक्षा आहे. या स्पर्धेच्या प्रवासातून उत्तर अमेरिकन मराठी साहित्य असा वेगळा वाङ्मय प्रवाह निर्माण होऊन एकता मासिकाने अतिशय निर्लसपणे अखंड सुरू ठेवलेल्या या कथा स्पर्धेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त व्हावे हीच सदिच्छा. मराठी भाषेवर असाच लोभ असू द्यावा. सस्नेह, भाग्यश्री बार्लिंगे, अक्षय भाषा. कथांचे प्रकाशन हक्क लेखकांकडे. प्रायोजक एकता फाउंडेशन. आयोजक अक्षय भाषा. कथा संकलन शिल्पा केळकर. ई बुक निर्मिती भाग्यश्री बार्लिंगे. ऋणनिर्देश शुद्धलेखन व व्याकरण सहाय्य विद्युलेखा अकलूजकर, पद्मिनी दिवेकर, अस्मिता जोगळेकर केळकर. कथास्पर्धा 2021 परीक्षक डॉक्टर विद्युलेखा अकलूजकर, डॉक्टर प्रकाश लोथे, डॉक्टर विनता कुलकर्णी. कथा स्पर्धा 2021 विजेत्या कथा
क्रमांक 1. मावळतीचे रंग. लेखक संजय गोखले. अभिवाचन भाग्यश्री बारलिंगे. कथेचे शीर्षक आहे मावळतीचे रंग. लेखक संजय गोखले. मला तुझा स्पर्श आवडला. स्वच्छ मोकळ्या स्वरात दिलखुलासपणे उच्चारलेले हे शब्द ऐकताच आजूबाजूला क्षणभर सन्नाटा पसरला. आणि मग मात्र अभूतपूर्व अशी खळबळ माजली. असं होतं तरी काय या शब्दांमध्ये की ज्यामुळे इतकी खळबळ माजावी? ज्या भावनेचा उच्चार खाजगीतच शोभतो त्या भावनेला अशी चार चौघात वाचा फोडावी हे काहीसे धाडसाचे तर होतेच, पण अनेकांच्या मते अनुचित व असभ्य वक्तव्य म्हणून गणले जाण्याची शक्यता होती. पण तरीही इतकी खळबळ का बरं माजावी? अहो, समाजात अशी बिनधास्त वागणारी व बोलताना भीडभाड न बाळगणारी माणसे असतातच. मग असं असताना ह्या उद्गारांचा इतका बाऊ करण्याचं कारणच काय? याचं कारण हे होतं की मला तुझा स्पर्श आवडला हे उद्गार कुणा मानवाच्या तोंडून निघाले नव्हते, तर एका झाडावरील एका पानाने दुसऱ्या पानाला उद्देशून काढले होते. काय दचकलात ना? पण कितीही आश्चर्य वाटले तरी हे असं खरोखरच घडलं होतं. आणि पुढे तर याहूनही अजब व चमत्कारिक गोष्टी घडणार होत्या. पण थांबा, हे असं अर्धवट व असंबद्ध काहीतरी सांगण्यापेक्षा संपूर्ण गोष्टच ऐकूया. बरीच वर्षे लोटली या घटनेला. अमेरिकेतील न्यूयॉर्क राज्यात फिंगर लेक्स म्हणून एक परिसर आहे. नकाशावर पाहिले तर हाताची बोटे भासावीत अशी अनेक उभी निमुळती तळी, त्यांच्या काठांवरील टुमदार शहरे व गावे, मोठमोठी उद्याने, अभयारण्ये आणि अनेक छोट्या मोठ्या टेकड्या व धबधब्यांमुळे हा अवघा परिसर अतिशय निसर्गरम्य बनला आहे. ह्याच परिसरात एका विस्तीर्ण उद्यानातील एका झाडावर ते खळबळजनक उद्गार निघाले होते. दाटीवाटीने पसरलेल्या अनेक झाडांपैकी एका महाकाय वृक्षाच्या असंख्य फांद्यांमधील एका फांदीवरचे एक इवलेसे पान. आपल्या बोलण्यामुळे संपूर्ण उद्यानात इतकी खळबळ माजली आहे हे त्या पानाच्या गावीच नव्हते. आपल्याच मस्तीत मशगूल होते ते. तिकडे आजूबाजूच्या पानांमध्ये कुजबूज सुरू झाली. एका पानाकडून दुसऱ्या पानाकडे, एका फांदीकडून दुसऱ्या फांदीकडे व एका झाडाकडून दुसऱ्या झाडाकडे असं करत सगळ्या उद्यानात त्या पानाच्या विक्षिप्त उद्गारांची बातमी पसरली. पाने, फुले, फळे, फांद्या सर्वांनी जोरजोरात त्यावर आपली मते मांडायला सुरुवात केली. प्रत्येक झाडावर इतक्या मोठ्या संख्येने दाटी करून पाने उगवली असताना एकमेकांचा एकमेकांना स्पर्श होणे अपरिहार्यच होते. त्यात आवडण्यासारखे किंवा नावडण्यासारखे असे काय होते बरे? बऱ्याच जणांनी नुसतेच नवल व्यक्त केले, तर काहींना ते बोलणे थोडे आगाऊपणाचेच वाटले. काहींना मात्र त्या पानाच्या निडरपणाचे कौतुक वाटले. येणाऱ्या जाणाऱ्यांपैकी कोणी जर त्यावेळी त्या उद्यानातील झाडांकडे निरखून पाहिले असते तर त्यांना एक विचित्र दृश्य बघायला मिळाले असते. वारे वाहत नसतानाही उद्यानातील सर्वच्या सर्व झाडांवरील पाने जोरात सळसळत होती. अखेरीस बऱ्याच वेळानंतर त्या पानाने माजवलेली खळबळ थांबली. सारं काही शांत झाल्यावर ते पान ज्या झाडावर होतं त्या झाडाच्या खोडातील आजोबांनी आपल्या भीमकाय देहावरील अजस्त्र डोके खाजवीत टिप्पणी केली. ते पान उगवलं तेव्हाच मी म्हटलं होतं, या बेट्याची लक्षणं काही खरी दिसत नाहीत. आता अजून काय दिवे उजळणार आहे ते देवच जाणे. एखादी घटना घडून गेल्यावर
ती घडणार हे आपल्याला आधीपासूनच कसे माहीत होते हे पुन्हा पुन्हा सांगत राहण्याची खोडातल्या आजोबांची जुनी खोड त्या झाडावरील सर्वांच्याच परिचयाची होती. त्यामुळे वरकरणी जरी सर्वांनी माना डोलावून त्यांच्या बोलण्याला रुकार दिला तरी त्यांच्या पाठीमागे एकमेकांना खुणावत, हसून, कुजबुजत त्यांची मनमुराद थट्टा केली. एक गोष्ट मात्र सगळ्यांना मनोमन पटली होती आणि ती म्हणजे त्या पानात निश्चितच काहीतरी वेगळेपण होते. हे वेगळेपण सिद्ध व्हायला फारसा अवधी जावा लागला नाही. दुसऱ्याच दिवशी सकाळी त्या पानाने एक ललकारी ठोकली. आ हा हा हा, काय झकास ऊन पडलंय. आजचा दिवस मस्त मज्जेत जाणार. तुम्हा आम्हा मानवांच्या विश्वात आपण अनेकदा असे बोलतो व ऐकतो, पण झाडे, पाने, फुला फळांच्या विश्वात हे उद्गार पूर्वी कोणी काढले नव्हते व म्हणूनच कोणी ऐकलेही नव्हते. असं रोजच घडायला लागलं. कधी हवेतल्या बदलासंदर्भात तर कधी नव्याने जन्माला आलेल्या फुलांबद्दल. त्या पानाने आपले मत मांडले नाही असा एकही दिवस गेला नाही. कधी दिवस किती कंटाळवाणा चाललाय म्हणून खेद प्रकट व्हायचा, तर कधी सोसाट्याच्या वाऱ्याबद्दल भीती व्यक्त व्हायची. कधी कधी शेजारचं फळ पक्ष्यानं खाल्लं म्हणून अश्रू विमोचन व्हायचं. इतर पानाफुलांना हे सगळं नवीन होतं. भावना त्यांनाही होत्या, पण त्या अशा उघडपणे बोलून दाखवणं त्यांना माहीत नव्हतं. तशी पद्धतच नव्हती. हळूहळू त्या फांदीवरील इतर पानेही त्या पानाला सामील झाली. मग ते लोण बाकीच्या फांद्यांवरील पानांपर्यंत पोचलं व बघता बघता संपूर्ण उद्यानभर पसरलं. पानांचे सर्व संभाषण सळसळीद्वारा चाले. पानांच्या त्या त्या वेळच्या मूडनुसार ती कधी जोरजोरात सळसळत तर कधी अगदी हळुवारपणे कळत नकळत सळसळ चाले. त्या पानानं घडवून आणलेला बदल केवळ भावना व्यक्त करण्यापुरता मर्यादित नव्हता. त्याने आजूबाजूच्या पानांना नावे बहाल केली. बहुतांश नावे ही त्या त्या पानांच्या आकार, रंग, रूप, गुणधर्म, स्वभाव ह्यावर आधारलेली होती. जाडे, चपटे, पातळ, लांबट, तोकडे, बारीक, हिरवे, राखी, नाजूक, रागीट, दांडगे, जुळे, तिळे आणि इतरही अनेक नावे होती. ती पाने कुठच्या फांदीवर आहेत त्यानुसार त्यात मागचे, पुढचे, वरचे, खालचे, बाहेरचे, आतले अशा उपनावांची भर पडली. दिवस उजाडला की एकमेकांना हाका मारायला सुरुवात व्हायची. दिवसभर गप्पांना नुसता ऊत यायचा. दंगामस्ती करत वेळ मज्जेत जायचा. संपूर्ण उद्यानाला त्या पानामुळे एक वेगळेच चैतन्य प्राप्त झाले होते. खोडातले आजोबा थक्क होऊन बघत राहायचे. त्यांच्या जवळपास 100 वर्षांच्या आयुष्यात त्यांनी असे काही अनुभवलेच नव्हते. भराभरा दिवस चालले होते. बघता बघता सप्टेंबर महिना अर्ध्याहून अधिक सरला. एके दिवशी सकाळी ते पान विस्मयचकित होऊन भोवतालच्या पानांकडे पाहत म्हणाले, माणसांच्या जगात असतो तर मी म्हटलं असतं की मला कावीळ झालेली दिसते. अरे यार, तुम्ही सगळे चक्क थोडे पिवळसर दिसताय. असं म्हणून ते पान खो खो करत हसत सुटले. त्याच्या हसण्याचा भर थोडा कमी झाल्यावर समोरचे पान त्याला म्हणाले, गड्या, तुझी ही स्थिती काही वेगळी नाही आहे. पिवळी छटा तुझ्यातही दिसू लागली आहे. हे ऐकल्यावर त्या पानाने स्वतःकडे निरखून पाहिले व काहीशा आश्चर्याने त्याने आजूबाजूला इतरांकडे पाहण्यास सुरुवात केली. इतरही पाने तेच करत होती. एकदा स्वतःकडे व एकदा दुसऱ्यांकडे पुन्हा पुन्हा बघत होती. उद्यानातील बऱ्याचशा झाडांवरील पानांमध्ये विविध रंगछटा दिसू लागल्या होत्या. अचानक त्या सगळ्या पानांच्या डोक्यात प्रकाश पडला. इतके महिने हसत खेळत मजेत घालवताना त्यांना ऋतुचक्राचा विसर पडला होता, पण निसर्ग ते विसरला नव्हता.
शरद ऋतूच्या आगमनाबरोबर पानांचे रंग बदलणे स्वाभाविक होते. त्या पानांच्या छोट्याशा आयुष्याचा अंत आता जवळ आला होता. याची जाणीव होताच सर्व पाने एकाएकी मूग झाली. त्यांची सळसळ थांबली. पुढचे काही दिवस खिन्न अवस्थेत गेले. सप्टेंबरच्या अखेरीस लोकांच्या झुंडीच्या झुंडी उद्यानात येण्यास सुरुवात झाली. फॉल कलर्सच्या शोभेसाठी ते उद्यान प्रसिद्ध होते. त्यामुळे उद्यानाच्या आतील व बाहेरील रस्ते लोकांनी आणि त्यांच्या गाड्यांनी गजबजू लागले. पानांनी आपापल्या झाडांच्या गुणधर्मानुसार विविध रंग धारण केले होते. पिवळा, लाल, नारिंगी, जांभळा, गुलाबी अशा अनेक रंगांच्या नानाविध छटांची संपूर्ण उद्यानात अक्षरशः उधळण झाली होती. ती अवर्णनीय शोभा बघून आलेले लोक तृप्तीचे उद्गार काढत होते व ते पान आणि त्याचे जोडीदार हे सर्व सुन्न मनाने बघत आणि ऐकत होते. आलेल्या लोकात दूर दूरहून आलेले अनेक पर्यटक होते. एक दिवस परदेशातून आपल्या अमेरिकेतील नातलगांकडे आलेली एक महिला अतिशय उत्तेजित स्वरात उद्गारली, "काय मस्त रंग आहेत नाही? आपल्याकडे नसतं असलं काही." असं म्हणतात की इथे सुद्धा महिन्याभरातच या रंगांचा सगळा खेळ संपतो. खरं तर वर्षाच्या प्रत्येक महिन्यात असे रंग बदलत राहिले तर काय मज्जा येईल नाही? म्हणजे मग ते बघायला आपल्याला आपल्या सवडीने अगदी पाहिजे तेव्हा येता येईल. त्या स्त्रीचे ते उद्गार झाडावरच्या पानांनीही ऐकले. बहुतेक सर्व पानांनी ते एका कानाने ऐकले व दुसऱ्या कानाने सोडून दिले. पण एक पान जरा नाजूक प्रकृतीचे होते. त्याला ते बोलणे सहन झाले नाही. संतापाने फणकारून ते म्हणाले, "बयेला काही अक्कल आहे की नाही? तिला हा सगळा तिच्या करमणुकीसाठी रचलेला खेळ वाटतो की काय? या बदलत्या रंगांमागचे आपल्या आयुष्याचे भीषण वास्तव तिला उमगत कसे नाही?" इतर अनेक पानांनी त्या नाजूक पानाच्या बोलण्याला दुजोरा दिला. काही जणांनी "हे असेच असते" म्हणत त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. सर्वच पानांनी तो उर्वरित दिवस अतिशय उद्विग्न अवस्थेत घालवला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या पानाने नेहमीप्रमाणे इतर पानांना हाका मारून लक्ष वेधून घेतले. पण आज ते पान रोजच्या प्रमाणे हसत नव्हते. नित्यासारखी थट्टा मस्करीही नव्हती. चेहऱ्यावर गंभीर भाव होते. ते म्हणाले, "गड्यांनो, तुम्हाला माहितीच आहे की आपण सर्वजण आता थोड्या दिवसांचे सोबते आहोत. या अखेरच्या दिवसात आपल्या रंगात होणारे बदल पाहायला मानवांच्या ज्या झुंडी रोज येथे लोटत आहेत, त्यामुळे तुम्ही सर्वजण संतापलेले आहात. पण खरं पाहता यात राग येण्यासारखं काही नाही. निसर्गाने आपल्याला जेमतेम 7-8 महिन्यांचं आयुष्य दिलं आहे व त्या छोट्याशा आयुष्यातील शेवटचे काही दिवस आपल्या शरीरात होणारे रंगांचे बदल पाहून जर मानवाला आनंद मिळत असेल तर खुशाल मिळू दे. त्यांनी आपल्याकडे बघितले म्हणून आपले आयुष्य कमी होत नाही की वाढतही नाही. आणि असे जर आहे तर आपण आपल्या मनाचा क्षोभ करून घेण्याचे कारणच काय? त्यापेक्षा ह्या जगातून जाण्यापूर्वी आपण असं काहीतरी अभूतपूर्व करून दाखवूया की आपल्या आयुष्याचं सार्थक होईल. आपल्या मागे आपली कीर्ती अमर राहील." त्या पानाचे बोलणे ऐकून सारेच बुचकळ्यात पडले. याला नक्की म्हणायचं तरी काय? हाच प्रश्न सगळ्यांच्या मनात होता. शेवटी त्यातल्या एकाने धीर धरून विचारले, "बाबा रे, तुझ्या मनात आहे तरी काय? आपण इवलीशी पाने. या विश्वाच्या पसाऱ्यात आपल्याला अत्यंत नगण्य स्थान आहे. असा काय पराक्रम आपण करू शकणार की ज्या योगे आपली कीर्ती अमर होईल?" ते पान किंचित हसले व म्हणाले, "तू म्हणतोस ते जरी खरे असले तरी माझ्या डोक्यात एक उत्तम योजना आहे. पण त्यामध्ये ह्या उद्यानातील सर्वांचा सहभाग आवश्यक आहे.
ही एकट्या दुकट्याने करायची गोष्ट नाही. आता मात्र सर्वांचे कुतूहल चाळवले. संपूर्ण उद्यानात शांतता पसरली. सर्वांचे लक्ष आता आपल्याकडे आहे हे पाहून त्या पानाने आपल्या मनातील योजना सांगायला सुरुवात केली. माझी योजना म्हटलं तर सोपी आहे आणि म्हटलं तर थोडी अवघड आहे. आपण सर्वांनी एकच गोष्ट करायची आहे व ती म्हणजे थोडेसे अधिक दिवस जगण्याचा आटोकाट प्रयत्न करायचा आहे. आपण निसर्गाने निर्धारित केलेल्या वेळेला मरायचं नाही आहे. हे बोलणे ऐकल्यावर सगळीकडे एकच कोलाहल माजला. ह्याला वेड लागलंय की काय, अशी काहींनी शंका व्यक्त केली. त्या पानाला ह्या प्रतिक्रियेची अपेक्षा होतीच. ते सर्वांना शांत करून म्हणाले, मला ठाऊक आहे की जन्म व मरण आपल्या हातात नसते, पण आपलं मरण थोड्या दिवसांसाठी लांबवणं कदाचित शक्य होऊ शकेल असं मला वाटतंय. निदान तसा प्रयत्न तरी करून बघायला काय हरकत आहे. काल ती बाई म्हणत होती की आपला हा रंगांचा खेळ महिन्याभरासाठी असतो व ते खरेच आहे. पण हाच रंगांचा खेळ आपण अजून काही दिवसांसाठी वाढवू शकलो तर काय बहार येईल नाही. पण या त्याच्या बोलण्याने इतरांचे समाधान झाले नाही. कोणीतरी म्हणाले, अरे काही दिवसांची तर बातच नको. आपले आयुष्य केवळ 1 दिवसाने वाढवायचे म्हटले तरी कठीण आहे. पण त्या पानाने हार मानली नाही. ठीक आहे, काही दिवस नाही तर फक्त 1 दिवस. प्रत्येकाने आपले आयुष्य केवळ एका दिवसाने वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे. ते कठीण असेल पण अशक्य नाही. आणि खरोखर जर 1 दिवस आयुष्य वाढवण्यात आपल्याला यश लाभलंय तर आपण पुन्हा आणखी एका दिवसासाठी प्रयत्न करायचा आहे. त्या पानाचा स्वर आता उत्तेजित झाला होता. ते पुढे म्हणाले, मी हे केवळ बोलायचे म्हणून बोलतोय असे नाही, तर माझ्या मनात ह्या संदर्भात काही निश्चित कल्पना आहेत. आपले शरीर निसर्गाचे गुलाम आहे हे तर खरेच, पण मन तर आपले स्वतःचे आहे ना. मनाने निर्धार केला तर शरीरावर थोड्याफार प्रमाणात तरी ताबा मिळवणे शक्य होईल. त्या मार्गाने आपण आपली रंग बदलण्याची प्रक्रिया जर मंदावू शकलो तर आपोआप आपल्या आयुष्यात थोडी भर पडू शकेल. आणि एवढ्यावरच विसंबून न राहता आपण आपापल्या झाडांच्या मुळांना थोडा अधिक जीवनरस पुरवण्याची विनंती करू शकतो. त्या पाण्याच्या बोलण्याचा, त्याच्या उत्तेजित स्वराचा आणि त्याच्या प्रचंड उत्साहाचा इतरांवर खूप प्रभाव पडला. पुढचा संपूर्ण दिवस उद्यानभर पाने सळसळत होती. त्यांची आपापसात चर्चा चालू होती. अखेर सर्व पानांनी त्या पानाला साथ देण्याचे ठरवले. झाडांच्या मुळांनीही यथाशक्ती मदत करण्याचे मान्य केले. दुसऱ्याच दिवसापासून या आगळ्या वेगळ्या मोहिमेची अंमलबजावणी सुरू झाली. ह्या सर्व प्रयत्नांचा प्रत्यक्ष परिणाम ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस दिसू लागला. त्या परिसरातील इतर उद्याने व रस्त्यांच्या कडेच्या झाडांवरील पाने गळायला सुरुवात झाली होती. पण त्या उद्यानात मात्र सर्वच्या सर्व पाने अनेकविध रंग धारण करून टिच्चून उभी होती. ही गोष्ट लोकांच्या लक्षात येताच तिथे नव्याने पर्यटक येण्यास सुरुवात झाली. बघता बघता बातमी सर्वत्र पोचली आणि नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला एका प्रमुख टेलिव्हिजन वृत्तवाहिनीचा चमू त्या उद्यानात डेरे दाखल झाला. आता ह्या अघटित घटनेला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. सर्वच वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्यांची एकच गर्दी उसळली. इतकी अमाप प्रसिद्धी मिळाल्यावर लोकांचे थवेच्या थवे तिथे थडकू लागले. आजूबाजूंची सर्वच्या सर्व हॉटेल्स पूर्णपणे भरून गेली. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बाहेरून पोलिसांची कुमक बोलवायला लागली. उद्यानातील पानांची अवस्था मात्र दिवसेंदिवस बिकट होऊ लागली. मोठ्या शर्थीने
त्यांनी आपले जीवनमान वाढवले होते खरे, पण आता त्यांची जीर्ण जर्जर शरीरे साथ द्यायला कुरकुरू लागली. जसजसा नोव्हेंबर महिना संपत आला तसतशी थोडी थोडी पाने गळायला सुरुवात झाली. त्या पानाने मात्र हिंमत हरली नव्हती. त्याच्या प्रोत्साहनाने इतर पानेही इरेला पेटली. आता लढा एक एक दिवसावरून तासांवर आला होता. प्रत्येक सकाळी सर्व पानांची केवळ एकच एक मनीषा असे, आणि ती म्हणजे कसेही करून संध्याकाळपर्यंत आपला जीव टिकवून ठेवणे. संध्याकाळ झाली की रात्रीपर्यंत जगायचे निश्चय केले जात, आणि रात्र सरली की दुसऱ्या दिवसाचे वेध लागत. सांघिक भावना तर इतकी पराकोटीला गेली होती की एखादे पान आता गळणार असे वाटू लागले की त्याच्या आजूबाजूची पाने त्याला मानसिक व शारीरिक आधार देऊन वाचवण्याचा प्रयत्न करीत व अनेकदा त्यात यशस्वी पण होत. इथे पानांची ही स्थिती होती तर बाहेरील जगात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. ही अजब घटना आता केवळ सामान्य पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय न राहता समाजाच्या विविध स्तरांमध्ये त्यावर चर्चा होऊ लागली. सरकारी पातळीवर ह्या घटनेची दखल घेण्यात येऊन अधिकृत संशोधनास सुरुवात झाली होती. देश विदेशातील अनेक संशोधकांनी त्या उद्यानातील झाडांचे, तेथील मातीचे, पाण्याच्या स्रोतांचे, तसेच गेल्या कित्येक वर्षातील त्या परिसराच्या हवामानातील बदलांचे संशोधन करण्यास सुरुवात केली. लोकांमधील त्या उद्यानाचे आकर्षण इतके वाढले होते की थंडी पडायला सुरुवात झाली तरीही तेथील गर्दी वाढतच होती. नोव्हेंबर महिना संपून डिसेंबर सुरू झाला. अनेक पाने अजूनही आपापले रंगवैभव सांभाळत झाडांवर तग धरून होती. एक दिवस सकाळी त्या पानाला काहीतरी वेगळं घडतंय याची जाणीव झाली. त्याला कळून चुकले की त्याची जीवन यात्रा आता समाप्त होणार आहे. आपल्या मागे ही मोहीम जमेल तितके दिवस चालू ठेवा असे सांगण्यासाठी त्याने सहकाऱ्यांना हाक दिली, पण त्याला काही बोलण्याची संधीच मिळाली नाही. वाऱ्याची किंचितशी झुळूक आली आणि ते पान झाडापासून अलग होऊन जमिनीवर कोसळले. आपला नेता गेला हे बघताच इतर पानांचेही अवसान नाहीसे झाले व काही क्षणातच ती सर्व पाने खाली कोसळली. लोक अचंबित होऊन बघत राहिले. नित्याचा मोसम संपल्यावर 1 महिन्याहूनही अधिक काळ आपले रंग धारण करून उभे राहिलेले उद्यान हा जसा एक अविश्वसनीय चमत्कार होता, तसेच अवघ्या काही क्षणात सर्वच्या सर्व पाने गळून जाऊन बोडके झालेले उद्यान हाही एक चमत्कारच होता. लोकांचे कुतूहल इतके जबरदस्त होते की नंतर काही दिवस ते बोडके उद्यान बघायला सुद्धा लोकांनी गर्दी केली. पण हळूहळू गर्दी ओसरू लागली व नंतर फक्त शास्त्रज्ञ आणि संशोधक त्या उद्यानात उरले. गर्दी ओसरली तरी लोकांमधील कहाण्या संपल्या नव्हत्या. उलट दिवसेंदिवस त्या अधिकाधिक अतिरंजित होऊ लागल्या. लोकांनी त्या उद्यानाचे मिरॅकल पार्क असे नामकरण करून टाकले. पुढल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात सर्वांची उत्सुकता शिगेला पोचली होती. लोकांची इतकी प्रचंड गर्दी उसळली की त्यांना आवरता सरकारी यंत्रणेच्या नाकी नऊ आले. जसा जसा ऑक्टोबर संपायला आला तसे लोक पुन्हा एकदा त्या चमत्काराची प्रतीक्षा करू लागले. पण तसे घडले नाही. इतर सर्व उद्यानांप्रमाणे मिरॅकल पार्कमध्येही नेहमीच्याच वेळेला पानांचे रंग ओसरून ती गळून पडली. पुढची अनेक वर्ष लोकांनी तिथे गर्दी केली, पण त्या चमत्काराची पुनरावृत्ती झाली नाही. अशाच एका वर्षी ऑक्टोबर महिन्यात पर्यटकांचा एक मोठा गट तिथे आला. त्यातील एक जण पूर्वी तिथे येऊन गेला होता व त्याने तो चमत्कार प्रत्यक्ष अनुभवला होता. साहजिकच बाकीचे लोक त्याला त्या वर्षीच्या फॉल कलर्सबद्दल खोदून विचारत होते व तोही मोठ्या उत्साहानं सर्व हकीकत अगदी मनापासून रंगवून सांगत होता. असे फॉल कलर जगात कोठेही आजतागायत कोणी पाहिले नाहीत
हे त्याचे विधान ऐकणाऱ्या सर्वांनीच सहजपणे मान्य केले. त्याचे ते बोलणे बाजूलाच असलेल्या त्या झाडाच्या खोडातील आजोबांनी ऐकले व एक सुस्कारा सोडत ते स्वतःशीच म्हणाले, ते निव्वळ फॉल कलर्स नव्हते रे बाबांनो. असे म्हणून त्या रंगांचा अपमान करू नका. सूर्य अस्ताला गेल्यावर संध्येच्या कुशीतून पश्चिमेच्या क्षितिजावर प्रकटणारे अतिशय विलोभनीय असे मावळतीचे रंग होते ते. केवळ एका पानाने आपल्या दोस्तांच्या मदतीने घडवून आणलेला एक अद्भुत चमत्कार होता तो. त्यांचा कंठ दाटून आला. एक हलकासा आवंढा गिळून ते आपल्या जीर्ण देहावरील गाठी कुरवाळत त्या अफलातून पानाच्या स्मृतीत रमून गेले. नमस्कार. क्रमांक 2. वाल्या कोळ्याची बायको. लेखिका पद्मिनी दिवेकर. अभिवाचन शिल्पा केळकर. वाल्या कोळ्याची बायको. लेखिका पद्मिनी दिवेकर. अत्यंत कष्टाने अरण्यमाईने मृत्तिका पात्र उचलून त्यातले पाणी समोरच्या वारुळावर हळुवारपणे ओतले. आपल्या पर्णकुटीपासून रोज कोसभर चालून ती या वारुळावर पाण्याचा अभिषेक करीत असे. आताशा तिला थकवा जाणवू लागला होता. तिच्या तातांनी गंगेच्या तळाच्या मृत्तिकेपासून बनवलेले हे पात्र तिला प्राणाहूनही प्रिय होते. या पात्रातले पाणी कोटचेही असो, ते गंगाजला इतके पवित्र असते असा तिचा विश्वास होता. नेहमीच्या प्रथेप्रमाणे वारुळासमोरच्या अजस्त्र कदंबाच्या सावलीत ती विसावली. औदुंबराखालच्या वारुळाकडे पाहता पाहता तिचे खोल गेलेले विशाल काळेभोर डोळे नकळत पाझरू लागले. तिच्या पर्णकुटीसमोर एक विशाल वटवृक्ष होता. आपल्या सावलीखाली त्याने कित्येक पांथस्थांना थंडावा दिला होता. त्याच्या पायाशी जरासे टेकून पांथस्थ पुढील मार्गक्रमणेला निघत असत. अरण्यमाईने कधीही कोणाला रिक्त हस्ते निरोप दिला नाही. या वटवृक्षाला पाहून नेहमीच तिला तिचे तात आठवत. तिचे तात अमर्त्यसेन आणि माय रेवा आपल्या प्रजेला आपल्या छायेखाली ठेवणारे, लेकरांसारखे जपणारे, गरजूला मदत, अशक्ताला आधार आणि प्रजेच्या आनंदात आनंद मानणारे. त्यांच्या घराचे कवाड सतत उघडे, सर्वांना या म्हणणारे. संध्याकाळी सूर्योपासना करून ते सागरात नाव लुटायचे. पहाटेला शुक्राची चांदणी उगवली की कुक्कुटवरवाच्या आत मासे घेऊन किनाऱ्यावर परतायचे. आम्ही मुली बायका मिळून ती मासळी निवडायचो. तिचे समान वाटे करायचो. प्रथम सर्व प्रजाजनांच्या घरी वाटा जायचा, मग घरासाठी वाटा. उरलेली मासळी मिठात घालून सुकवण्यासाठी ठेवली जायची. ही मासळी ज्येष्ठापासून श्रावण मासापर्यंत समुद्र खवळलेला असे तेव्हा उपयोगी पडायची. एकादशी अमावस्या या दिवशी मासेमारी बंद असायची. ज्येष्ठापासून श्रावण मासापर्यंत आम्ही सर्व जवळच्या डोंगरावर जाऊन राहायचो. श्रावणातल्या पौर्णिमेच्या उत्सवाची तयारी आम्ही सर्व मुले मुली मोठ्या उत्साहाने करायचो. तातांनी कधी कधी आणलेल्या प्रवाळ आणि मौक्तिकांची आभूषणे तातांचे स्नेही अंबरीश आम्हा सर्वांना करून देत असत. दरवर्षी नवी आभूषणे घालून मिरवायला मला खूपच आवडे. मी हट्टाने मायचीही आभूषणे घालून बसायची. माझे हे आभूषणाचे वेड पाहून माय मला सारखी बजावायची. आपली खरी आभूषणे म्हणजे सद्गुण, सहृदयता आणि दानशूरता बरं का. तू कुठेही गेलीस तरी या आभूषणांचे ओझे तुला कधीही होणार नाही. कोणीही तुझी ही आभूषणे पळवणार नाही. त्यांच्या पुण्याईने तुला मुक्तीच्या मार्गाने मार्गक्रमणा करता येईल. नवथर तारुण्याच्या उन्मादात मी मायकडे फारसे लक्ष दिले नाही. श्रावण पौर्णिमेपासून सागराचा कोप हळूहळू उसरू लागायचा. त्याचे अक्राळ विक्राळ रूप पाहून भयभीत झालेले आम्ही सर्व हळूहळू किनाऱ्यावर परतायचो. तात या सागराची मनोभावे पूजा करून त्याला श्रीफलांचा नैवेद्य अर्पण करीत. मग आम्ही सर्व त्याची पूजा करून त्याला रक्तकमळे अर्पित असू. हा उत्सव मोठ्या धामधुमीत साजरा होई. तात त्यांच्या सर्व स्नेहांना मोठी मेजवानी देत असत. सगळा गाव आमच्या अंगणात जमा होत असे. माय सर्व मुलांना ओवाळत असे.
मायेच्या हातच्या भोजनावर सगळेच ताव मारीत असत. अशाच एका श्रावण पौर्णिमेला तातांचे स्नेही अंबरीश यांनी त्यांचा मुलगा वाली याच्यासाठी माझा हात मागितला. तसा मी त्याला लहानपणापासून पाहिला होता. उंच, धिप्पाड, श्यामलवर्णी, मोठ्या भेदक डोळ्यांचा वाली तसा थोडासा भीतीदायकच होता. गावातले सगळे तरुण तातांबरोबर मासेमारीला जात, पण वाली जंगलात जाऊन जळण फाटा, डिंक, मध, होड्या बनवायला लाकडी ओंडके घेऊन यायचा. वेगवेगळी फुले, फळे, कंदमुळे असा मेवा आणून आम्हा मुलांच्या समोर ठेवून माझ्याकडे एक हलकासा कटाक्ष टाकून पटकन निघून जायचा. इतरांपेक्षा वेगळा, आपल्या लोकांच्या उपयोगी पडणारा वाली म्हणजे एक रहस्यच होता. त्याला सागराच्या ऐवजी जंगलाचा ओढा होता. तो तीर कामठ्याने शिकार करायचा. असा काहीसा वेगळाच वाली माझ्या तातांना आवडला. माझे मत त्यांनी विचारल्याबरोबर मी सागराच्या दिशेने धावतच सुटले. आयुष्यातल्या या मोठ्या निर्णयाचे उत्तर देण्यापूर्वी त्या रत्नाकराचे दर्शन घ्यावे या विचाराने मी वाळूत पावले घट्ट रोबली आणि डोळे मिटून उभी राहिले. एका मोठ्या लाटेच्या तडाख्यासरशी पालाखालची वाळू सरकून गेली. नकळतपणे मला किनाऱ्यापासून दूर चालल्याचा भास होऊ लागला. माझ्या रत्नाकरानेच आता त्याचे माझे बंध संपल्याची जाणीव करून दिली. पहाटवारा मंद वाहत होता. शुक्राची चांदणी लुकलुकत्या डोळ्याने माझी तृप्ती न्याहाळत होती. समुद्राचा खारा वारा अंगावर घेत मी अजूनच पांघरुणात स्वतःला गुरफटून घेतले. अचानक वालीने मला उठवले आणि म्हणाला, "उठ मीनाक्षी, आपल्याला तयारी करायची आहे." मी उत्सुकतेने विचारले, "कशाची?" "अगं, आपला संसार मला इथे मांडायचा नाही. मला अरण्ये, झाडे, पर्वत, वन्य, पशु हे सगळं आवडतं. आपण आपलं घर इथून काही कोस दूर हिमपर्वताच्या पायथ्याशी बांधणार आहोत." म्हणजे ही सागराची गाज, क्षितिजाची अथांगता, लाटांची लगबग, समुद्र वाऱ्यातून चुकारपणे धावत येणारे जलबिंदू, किनाऱ्यावर उभे राहून तातांची वाट पाहणं, पुळण पावलाखालून सरकू लागली की आधारासाठी पुळणीत गुडघे टेकवून सागर देवतेला साकडं घालणं, माय, तात, भावंड, सवंगडी हे सगळं सोडायचं? वाली जरबेनच हो म्हणाला. मायनं मला जड अंतःकरणानं निरोप दिला. मला म्हणाली, "पोरी, बाईच्या नशिबी तिचं जग म्हणजे पती आणि मुलं. तिची सगळी कर्तव्य त्यांच्याशीच बांधलेली असतात. इथून पुढचा प्रवास पतीच्या पावलांपाठोपाठ करायचा. पती जे पदरात घालेल ते प्राक्तन म्हणून स्वीकारायचं. प्राक्तनात कोणी भागीदार नसतो. भुकेल्याचा घास, अडलेल्याला मदत, पांथस्थांचं स्वागत यांनी तुझ्या कर्माचं पुण्य होऊन तुझ्या नशिबाचा ललाट लेख भरून लिहील. ती पुण्याई तुझ्या कुळाचा उद्धार करेल. वेळ येईल तेव्हा ते पुण्य तुझ्या संसाराला तारून नेईल." माय आणि तातांच्या आशीर्वादांची शिदोरी पदरात बांधून मी जड पावलांनी सर्वांचा निरोप घेतला. पावलाखालच्या सोनेरी वाळूची जागा माती, दगड, धोंडे यांनी केव्हा घेतली हे कळलेच नाही. सागराची गाज मात्र अजून कानात रवरवत होती. गाजेमागचा वादळ वारा माझा पाठलाग करतो आहे असे खरेच की हा भास? मी पटकन मागे वळून पाहिले आणि एका दगडाला ठेचकाळून धाड दिशी पडले. वालीने माझ्याकडे मागे वळून पाहिले. काहीसा विचार करून मागे येऊन मला उठायला त्याने आधार दिला. "मीनाक्षी, विचारांची आणि पावलांची दिशा एकच असू दे. मागे वळून पाहणे माझ्या तत्वात बसत नाही." त्याचे शब्द माझ्या कानात घट्ट रुतत गेले. दुखरे पाऊल मातीत जोरकसपणे रुतवून मी त्याच्या मागे झपाटल्यासारखी चालू लागले. सोनेरी सुळसुळीत पुळणीचा आधार, स्पर्श मला या मातीतून शोधायचा होता. किनाऱ्यावर पुळण लाटेबरोबर पुढे पुढे जायची. तिच्या मागे धावताना कित्येकदा मी खोल पाण्यात जायची. आता मात्र ती पुळण खूप मागे राहिली आणि मी तिचा स्पर्श पावलात साठवत माझं प्राक्तन घेऊन निघाले आहे. हे अरण्य म्हणजे एक चमत्कारच होता. सागराप्रमाणे इथे अनेक प्राणी, पक्षी, कीटक सुखे नैवपणे नांदत होते. विविध वनस्पती, वृक्ष, वेली, नद्या, तळी, झरे यांची एक समृद्ध संस्कृती इथे नांदत होती. वाली चालता चालता मला कित्येक वृक्षांची नावे आणि त्यांचे उपयोग सांगत होता.
उंच झाडांवरील कितीतरी फळे सहजपणे तोडून वालीने मला खायला दिली. त्यांची अवीट गोडी माझ्या ओठावरून जात नव्हती. अगस्ती, निंगळ, औदुंबर, निरगुडी, खैर, चंदन, अगणित वृक्ष, बोरी, बाभळी, करवंदाच्या जाळी, रान फुलांनी लगडलेले घोस, सगळेच धुंद करणारे. यथावकाश आमच्या संसार वेलीवर अजय, अद्वैत, कमलाक्षी ही 3 पुष्पे उगवली. मला दिवस कमी पडू लागला. संसाराच्या गरजाही वाढू लागल्या. जंगलातून प्रवास करणारे पांथस्थ आमच्या घरी विसाव्याला टेकू लागले. आमच्या पर्णकुटी समोर वटवृक्षाखाली मी मुलांच्या मदतीने मऊ पर्णांची एक बैठक करून घेतली. एक दिवस माझ्या दारात एक कुटुंब त्यांच्या 4 लेकरांसकट उभे राहिले. त्यातील स्त्रीच्या अंगावर अतिशय किमती आभूषणे होती. सर्वांनी तलम वस्त्रे परिधान केली होती. थोडी विश्रांती घेऊन त्यांना पुढच्या प्रवासाला निघायचे होते. त्यांच्या रथाचे घोडे त्यांनी सोडले. माझ्याकडे पिण्याच्या पाण्याची मागणी केली. मातीच्या जलकुंभात पाणी भरून मी त्यांना त्यांच्या पुढे ठेवले. तातांनी बनवलेला हा जलकुंभ मला प्राणाहूनही प्रिय होता. त्या स्त्रीने त्यातील पाणी स्वतःकडील चांदीच्या पात्रात ओतून घेतले आणि काहीशा तुच्छतेने कुंभाकडे पाहत तो कुंभ मला परत दिला. या कुंभाने आमची तृषा गेली कित्येक वर्षे भागवली होती. हा कुंभ माझ्या माये आणि तातांच्या मायेचे प्रतीक होता. त्यांच्याकडील खाद्यपदार्थांच्या वासाने मुलेही ती माणसे जेवत असलेल्या दिशेला पाहत होती. त्यांचे भोजन झाल्यावर त्या बाईने मला आणि मुलांना बोलावून उरलेले अन्न खाणार का म्हणून विचारले. मुलांना खूप आनंद झाला. मी सुद्धा क्षणभर डगमगले, पण निकराने तो मोह टाळला. तिला म्हटले, अतिथीला खाऊ घालणे हा माझा धर्म आहे. अतिथीकडून काही घेणे माझ्याच्याने जमणार नाही. मुले हिरमुसली झाली. तो फलाहार, भाजलेली कंदमुळे, नाहीतर वालीच्या शिकारीतून मिळालेला एखादा प्राणी, या व्यतिरिक्त आमच्या पत्रावळीवर गोडधोड काही नसायचेच. येणाऱ्या जाणाऱ्याला मी फळे, कंदमुळे हेच देत असे. आज वाली घरी आल्यावर मुलांचे हिरमुसले पण विशद करायचेच. नकळतपणे त्या स्त्रीच्या आभूषणाबद्दलही बोलून गेले. असेच काही दिवस गेले. वाली सकाळीच जाताना मृगयेला दूर जाईन, यायला उशीर होईल असे सांगून गेला. दुसऱ्या दिवशी दिवे लागणीला मुलांना घेऊन देवाला हात जोडत असताना वाली पाठीवर भले मोठे गाठोडे घेऊन आला. हे तुमच्यासाठी असे म्हणून त्याने गाठोडे सोडले. त्यात सुंदर वस्त्रे आणि आभूषणे होती. मी विस्फारल्या डोळ्यांनी त्याकडे पाहत होते. तर तो म्हणाला, यामागे माझे कष्ट आहेत. मुलांनी ती वस्त्रे अंगावर चढवली सुद्धा आणि मी सुद्धा त्या आभूषणाच्या मोहात पडून अंगावर चढवले. एक दिवस अघटितच घडले. एक नवरा बायको आणि त्यांची उपवर कन्या आमच्या दारात रडत रडत आले. त्या पुरुषाच्या खांद्यावरील जखमेतून भळाभळा रक्त वाहत होते. मी मुलांना पटकन निरगुडीचा पाला आणायला सांगितला. तो चांगला ठेचून त्याच्या जखमेत भरला. ही वालीचीच देणगी. त्यानेच मला या वनस्पती आणि त्यांचे उपयोग सांगितले होते. त्यांची कहाणी ऐकून मी चक्रावून गेले. मुलीचे लग्न करण्यासाठी हे जोडपे दागदागिने आणि पैसे घेऊन तिच्या सासरी निघाले होते. वाटेत एका राक्षसाने त्यांच्यावर हल्ला चढवून त्यांची सर्व संपत्ती काढून घेतली. आता मुलीचे लग्न करण्यासाठी त्या गरीब जोडप्याकडे काहीही उरले नव्हते. आपल्या पदरातले गरजूला दे आणि चांगल्या कर्मांचे पुण्य जमा कर. मायेचे शब्द मीनाक्षीच्या डोक्यात घुमू लागले. तिनं घरात जाऊन आपली आभूषणे, वस्त्रे आणि काही द्रव्य आणून त्या जोडप्याच्या स्वाधीन केले. ते दोघेही तिची कृती पाहून भारावले. आधी त्यांनी ते सर्व नाकारलेच, पण मीनाक्षीने त्यांना मायेचा उपदेश, अतिथी म्हणजे देव हे समजल्यावर त्यांनी ते स्वीकारले. निघताना त्याच्या मुलीने तिच्या पायावर डोके ठेवून माझी अरण्यातली माय, अरण्य माई अशी उपाधी तिला दिली. तेव्हापासून मीनाक्षी अरण्य माई झाली. असे कित्येक पांथस्थ तिच्या हातचे जेवून गेले. त्यांचे लुटले गेलेले धन तिने आपल्या जवळील धनातून परत केले. प्रत्येक जखमी व्यक्तींच्या जखमांना तिने आपल्या हाताने औषध लावून पुढच्या प्रवासासाठी उभारी दिली. कित्येकांना पुढच्या प्रवासासाठी शिदोरी बांधून दिली. एकच प्रश्न तिला आणि तिच्या मुलांना नेहमी पडे, तो म्हणजे अरण्यातला राक्षस त्यांना कसा दिसत नाही, त्यांना कसा तो लुटत नाही. वालीला सुद्धा तिने या राक्षसापासून सावध राहायला सांगितले होते. तात आणि माईची शिकवण अरण्य माईला आणि तिची कुटुंबाला तारत होती.
आपल्या पदरात जे पडेल त्यातले गरजेपुरते ठेवून अरण्यमाई बाकीचे गरजूंना देत होती. अरण्यमाई कशासाठी गोळा करत होती ही पुण्याई? एक दिवस पर्णकुटीची झाडलोट संपवून अरण्यमाईने स्नान आटोपले. नेहमीचे देवतार्जन आटोपून ती बाहेर आली. तेवढ्यात वाली एका तेजपुंज ऋषींना घेऊन आला. अरण्यमाईने लगबगीने जलगुंफात पाणी आणि पत्रावळीवर काही फळे आणून त्यांच्या समोर ठेवली आणि त्यांना वंदन केले. वाली म्हणाला, हे नारद मुनी, यांना तुला काही विचारायचे आहे. विचारा मुनीवर, अरण्यमाईने अदबीने म्हणाली. मुली, तू तुझ्या पतीच्या पापपुण्याची भागीदार आहेस का? अरण्यमाईने त्यांच्या प्रश्नाला उत्तर न देता ती म्हणाली, हा प्रश्न तुम्ही मला का विचारता आहात? तुझा पती संसार चालवण्यासाठी चोऱ्या लुटालूट करतो. लोकांना लुटून मारून तो तुमच्या गरजा भागवतो. हे सारे तो बायको मुलांसाठी करतो असे त्याचे म्हणणे आहे. त्याच्या कमाईप्रमाणे त्याच्या पापातही तुम्ही भागीदार आहात का? नारद मुनींचे शब्द तिच्या कानात झंझा वाताप्रमाणे शिरले. वडमानल म्हणजे काय याचा तिला साक्षात्कार झाला. अवतीभवतीचे जग अचानक बदलले. अजस्त्र वृक्षांच्या फांद्या तिला सावली देण्याऐवजी तिच्या गळ्याभोवती वेढा घालू लागल्या. सागराच्या लाटा तिच्या पायाला मिठी घालण्याऐवजी तिला खोल पाण्यात ओढून नेऊ लागल्या. रुणझुण वाऱ्याचे रूपांतर वावटळीत होऊन तिने अरण्यमाईला पुरते वेढले. तिचे आयुष्य क्षणार्धात बदलून गेले. उत्तर दे मीनाक्षी. वालीचा आवाज ऐकून अरण्यमाई भानावर आली. या पापातून मुक्ती मिळवण्याचा मार्ग कोणता मुनीवर? अरण्यमाईने विचारले. मार्ग खडतर आहे, पण अशक्य नाही. 12 वर्ष परमेश्वराचे एकाच जागी बसून नामस्मरण करणे. पण त्याची बुद्धी व्हायलाही बरीच पुण्याई लागते. अरण्यमाई विचारात पडली. अचानक तिच्या डोक्यात एक विचार आला आणि ती म्हणाली, नाही मुनीवर, मी आणि माझी मुले या पापाचे वाटेकरी नाही. हे तिचे शब्द कानावर पडताच वाली रागाने तिथून पाय आपटत बाहेर पडला. तिचे पुढचे शब्द ऐकण्याआधीच नारद मुनी देखील त्याच्या मागोमाग बाहेर पडले. नाही मुनीवर, मी आणि माझी मुले या पापाचे वाटेकरी नाही, पण वालीला प्रायश्चित्त घ्यायची बुद्धी व्हावी म्हणून माझ्या पुण्याईचा वाटा वालीला देऊन टाकते. हे ऐकायला तिथे कोणीच नव्हते. वालीची बायका मुले त्याच्या पापाची वाटेकरी नसली तरी अरण्यमाईच्या पुण्याईचा तो एकमेव अधिकारी होता. वाली तपश्चर्याला बसल्याचे पाहिल्यावर अरण्यमाईने मुलांना मायतातांकडे पाठवून दिले. तिच्या प्राक्तनात पुण्याईचा घडा असा रिकामा करणे होते. ते प्राक्तन तिने स्वीकारले. हा रिकामा घडा पुन्हा भरण्यासाठी ती सिद्ध झाली. आता बरीच वर्षे होत आली असावीत. वालीच्या जपात खंड पडू नये आणि त्याच्या भोवती जमा झालेल्या वारुळाने त्याचा अंगाचा दाह होऊ नये म्हणून रोज ती त्या वारुळावर मायतातांच्या जलकुंभातून अभिषेक करीत असे आणि तिथेच बसून रामनामाचा आनंद लुटत असे. वालीच्या नामस्मरणाचा आनंद त्याला दाह होऊ नये म्हणून रोज त्याच्यावर पाण्याचा अभिषेक करणे, यातून आता रिता झालेला पुण्याचा घडा भरायचा तिचा प्रयत्न सुरू होता. हा विचार मनात घेऊन ती ज्या वृक्षाखाली बसत तिथेच समोर तिला मुळे आकाशाकडे फांद्या, पाने जमिनीवर पसरलेला हा विचित्र अश्वत्थ वृक्ष दिसत असे. तिला त्याच्या विचित्रपणाचे आश्चर्य वाटत असे. हा खरा वृक्ष आहे की आभास? हा प्रश्न तिला सतावत असे. अशाच एके दिवशी ती जलकुंभ घेऊन हलकी हलकी पावले टाकत वारुळाच्या दिशेने चालत असताना तिने नारद मुनींना पाहिले. वारुळातून येणाऱ्या जपाचा वेध घेत त्यांनी वालीला बाहेर काढले. वाली अंतर्बाह्य बदलला होता. त्याची कांती तेजपुंज झाली होती. त्याच्या डोळ्यामधल्या भेदकतेची जागा आता करुणेने घेतली होती. त्या डोळ्यातले तेज तिला इतक्या लांबून दिसत होते. उठ वत्सा. नमस्कारासाठी वाकलेल्या वालीला उठवत नारद मुनी त्याला म्हणाले, आजपासून तू वाल्मिकी ऋषी म्हणून त्रिखंडात प्रसिद्ध पावशील. तुझ्या हातून आता एक मोठे कार्यसिद्धीस येऊ घातले आहे. 12 वर्षाच्या नामस्मरणाचे पुण्य तुझ्या पदरात पडणार आहे. चल, आपल्याला आता निघायला हवे. अरण्यमाई त्यांच्याजवळ पोहोचण्यापूर्वीच वाल्मिकी ऋषी ज्या दिशेला पाऊल त्या दिशेला दृष्टी ठेवून चालू लागले. एवढ्या मोठ्या अरण्यात प्राणी, पक्षी, वृक्षराजीत अरण्यमाई अगदी एकटी होती. प्राक्तन आहे तसे स्वीकारून. आता मात्र अरण्यमाईला पायाखालची वाळू सरकणे म्हणजे काय याची खरी जाणीव झाली. अचानक तिचे लक्ष हातातील रित्या जलकुंभाकडे गेले. त्यात थोडे जल शिल्लक होते.
जे उरलेले आहे तेही रिते करावे म्हणून ती त्या विचित्र वृक्षाच्या जवळ गेली. तो कुंभ त्याच्या तळाशी रिता केल्यावर तिला एक अलौकिक अनुभव मिळाला. हे रिते होणे म्हणजे काय याचा बोध झाला. मी वालीला पुण्यदान केले नाही, त्या पुण्याचा त्याग केला आहे. मग मी कोणता कुंभ गेली 12 वर्षे परत भरू पाहत होते. तो नकळतपणे जेव्हा भरला जात होता तेव्हा सुद्धा तो माझ्यासाठी नव्हताच. मग परत तो भरण्याचा मोह कशासाठी? हे आत्मज्ञान होणे हे प्रत्येकाच्या प्रार्थनेत नसते. त्याची अनुभूती झाल्यावर तो भासमान अश्वत्थ अचानक आसमंतात लुप्त होऊन गेला. क्रमांक 3. मंगळ. लेखन व अभिवाचन गायत्री गद्रे. नमस्कार, मी गायत्री गद्रे. आज मी तुमच्यासाठी माझी मंगळ ही कथा वाचणार आहे. वैदेहीची बोटं पुस्तकांवरून फिरत होती. मध्येच थांबून ती एखादं पुस्तक काढायची, त्याच्या मागचं वर्णन वाचून परत ठेवायची. अचानक तिची नजर मिशेल ओबामाच्या बिकमिंग या पुस्तकावर गेली. मिशेल ओबामा एवढी उच्च शिक्षित असून सुद्धा शेवटी नवऱ्याच्या राजकारणातील महत्वाकांक्षेसाठी स्वतःच्या करिअरवर पाणी सोडलं. वैदेही स्वतःशीच खिन्नपणे हसली. तिला अनावर इच्छा झाली ते पुस्तक विकत घेण्याची. पण एवढं गलेलठ्ठ पुस्तक वाचायला तिला 1 वर्षापेक्षा जास्त लागेल म्हणून परत ठेवलं. गेल्या वर्षी घेतलेलं पुस्तक अजून अर्धच वाचून झालं होतं. पुस्तक वाचायला तिला वेळ कुठे मिळायचा? घरी सतत काही ना काही सुरू असायचं. गार्गीचा शाळेचा अभ्यासही आता वाढला होता. गार्गीची आठवण होताच तिने पुस्तकांच्या शेल्फमधून डोकावून बघितलं. ती मोबाईलवर गेम खेळण्यात गुंतली होती. तिने घड्याळ बघितलं. अनिकेतला यायला आता फक्त 15 मिनिटं होती. तिने मोठा निश्वास सोडला. खरं तर त्यांना 6 वाजता घरातून निघालेलं चालणार होतं. ट्रॅफिक जमेला धरून जेमतेम 1 तास लागला असता एअरपोर्टला पोचायला. पण आईंनी 4 वाजताच निघायला लावलं. 4 नंतर ग्रहांची स्थिती प्रवास सुरू करायला प्रतिकूल होती म्हणून. तसं बघितलं तर त्यांचा प्रवास रात्री 9 वाजताच सुरू होणार होता. घरातून कितीही वाजता बाहेर पडलं तरी. पण वैदेहीला अनेक वर्षांच्या सवयीने कळलं होतं की वाद घालून काही उपयोग नव्हता. त्यापेक्षा एअरपोर्टवर 2 तास जास्त घालवणं सोयीचं होतं. गेले 2 तास ती तिथल्या एका पुस्तकांच्या दुकानात टाइमपास करत होती आणि गार्गी त्याच्या कॅफेमध्ये बसून गेम खेळत होती. खरं तर वैदेही अगदी पारंपरिक वातावरणात वाढली होती. तिच्या घरी देखील सततचे पूजापाठ, उपास आणि महत्त्वाच्या कामांसाठी मुहूर्त बघितला जायचा. पण रोजच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट मुहूर्त बघून करायची हे तिला जरा अतिच वाटायचं. लग्नानंतर सुरुवातीच्या काळात जरा जड गेलं. पण कितीही त्रास झाला तरी ती गप्प राहायची. तिच्या घरची तशी शिकवणच होती. मग हळूहळू अंगवळणी पडलं. आता तर ती सासूच्या हाताखाली चांगलीच तयार झाली होती. त्यांच्या सोसायटीमधल्या बायका कौतुकाने म्हणायच्या, अगदी सासूला साजेशी सून मिळाली हो. पण अनिकेतला साजेशी बायको मिळाली हे मात्र कधीच ऐकायला मिळायचं नाही. त्यांच्या पत्रिकेतले 32 गुण जुळले होते. पण मनांचं काय? पत्रिकेतले गुण जुळलेत म्हणून मनं जुळतात? जुळणं तर दूर. लग्नाला एवढी वर्ष झालीत तरी तिला अजून अनिकेतचं मन ओळखता यायचं नाही. 1 नंबरचा लहरी. डोक्यात कधी काय येईल कळायचं नाही. त्यांचं नवीन लग्न झालं होतं तेव्हा हट्टाने एका रात्रीत आकाश दर्शनाला घेऊन गेला. त्या दिवशी ग्रहांचा काहीतरी दुर्मिळ योग होता म्हणे. तिचे तेव्हा नवरात्रीचे उपास चालले होते. ती अगदी थकून गेली होती. पण त्याचा हिरमोड नको म्हणून इच्छा नसताना त्याच्यासोबत गेली. जेमतेम 1 तास जागल्यावर तिला गाढ झोप लागली. केवढा भडकला होता तो दुसऱ्या दिवशी. त्या रात्री आकाशात काय दिसणार होतं ते तिला अजूनही कळलं नव्हतं. गार्गी पण अगदी त्याच्यावरच गेली होती. तशीच लहरी आणि तसंच ग्रहताऱ्यांचं वेड.
वैदेहीचा हात अनाहूतपणे पुन्हा एकदा बिकमिंगवरून फिरला. इकडे गार्गी गेमच्या फायनल स्टेजला पोहोचली होती. आज ती नक्की जिंकणार. मोबाईलने पुन्हा एकदा बॅटरी लो झाल्याचा मेसेज दिला आणि बंद पडला. श्या, या बॅटरीला पण आत्ताच संपायचं होतं. गार्गीने वैतागून फोन शॉर्टच्या खिशात ठेवला. तिने समोरचा कोकचा ग्लास उचलला आणि स्ट्रॉमधून एक घोट प्यायली. कोक कधीच संपलं होतं. आता फक्त वितळलेल्या बर्फाचं थंडगार पाणी लागत होतं. एवढा वेळ गेमच्या नादात तिच्या लक्षातच आलं नव्हतं. शेवटी कंटाळून ती बाहेरची लगबग बघण्यात रमली. काही एअर होस्टेस एका तालात त्यांच्या स्टायलिश बॅग ओढत गेल्या. तेवढ्यात पलीकडच्या गेटला फ्लाईटच्या बोर्डिंगची अनाउन्समेंट झाली. बघता बघता त्याची लाईन गार्गीच्या टेबलपर्यंत येऊन पोहोचली. गार्गीला विमानाच्या प्रवासापेक्षा एअरपोर्टमध्येच जास्त इंटरेस्ट असायचा. विमानात तिला पहिल्या 5 मिनिटात बाहेर बघण्याचा कंटाळा यायचा. तेच ते आकाश, तेच ढग, किती वेळ बघायचं. मग ती मम्माच्या फोनमध्ये डोकं घालून बसायची. खरं तर तिच्या मैत्रिणींकडे स्वतःचे मोबाईल होते, पण गार्गीला फोन घेऊन द्यायला आजीने परवानगी दिली नव्हती. डॅडाकडे अनेकदा हट्ट करूनही काहीच फरक पडला नव्हता. मम्माकडे हट्ट करून तसाही काही उपयोग नव्हता. मम्माचा आजीसमोर काही एक चालायचं नाही. गार्गीचा आणि आजीचा 36चा आकडा होता. 2 मिनिट एकमेकींशी पटायचं नाही. आजी सतत तिच्या वागण्या बोलण्यावर ताशेरे ओढत असायची. मग गार्गी पण हट्टाला पेटून मुद्दाम आजीला आवडणार नाही असं वागायची. मधल्यामध्ये मम्माची मात्र कोंडी व्हायची. गार्गीने ऐकलं नाही की आजी मम्माला दोष द्यायची. गार्गीला मम्मासाठी वाईट वाटायचं, पण आजीला तिच्या वागण्यात त्रास होतो याचं समाधान पण व्हायचं. डॅडा फारसा घरात नसायचा. ऑफिसच्या कामानिमित्त सतत बाहेरगावी असायचा. गार्गीला कधी कधी त्याचा हेवा वाटायचा. तेवढ्यात समोरची लाईन भराभर पुढे सरकली आणि अचानक समोर काही क्षण शांतता पसरली. नुकत्याच रिकाम्या झालेल्या पॅसेजमधून एक बाई केबिन बॅग ओढत गेली. प्रज्ञा मॅम? गार्गी डोळे विस्फारून बघत होती. हो, प्रज्ञा मॅमच. साधी कॉटनची कुर्ती, खांद्यापर्यंतचे केस मागे सैलसर बांधलेले आणि डोक्यावर त्यांचा तो फ्रेम नसलेला चष्मा. तिला धावत त्यांच्या मागे जायची इच्छा झाली, पण ती दिसली नसती तर मम्माला टेन्शन आलं असतं. तिची नजर आता घाईने मम्माला शोधायला लागली. एकीकडे प्रज्ञा मॅमकडे लक्ष ठेवत ती दुकानात शिरली. तिला मम्मा बिलाच्या रांगेत उभी दिसली. मम्मा, तुझं काम झालं की इकडेच थांब, तिला आलीच पटकन, असं म्हणत मम्माला काही बोलण्याची संधी न देता ती बाहेरच्या गर्दीत मिसळली. प्रज्ञा मॅम ज्या दिशेला गेल्या होत्या तिकडे धावत सुटली. इकडे तिच्या मम्माला घाम फुटला. अनिकेत यायची वेळ झाली होती. एअरपोर्टच्या या गर्दीत जर गार्गी हरवली तर भडका उडेल त्याचा. कधी नव्हे ते सुट्टीला निघाले होते तिघं. ती सुरू होण्याआधीच संपेल. पुस्तक विकत घेऊन ती पुढच्या 5 मिनिटात गार्गीला घेऊन गेट नंबर 20 कडे जायला निघणार होती. तिने एकदा हातातल्या बिकमिंगकडे बघितलं आणि तिच्या पुढे असलेल्या लांब लचक लाईनकडे बघितलं. नाईलाजाने तिने पुस्तक तिथेच ठेवलं आणि गार्गीला आवाज देत तिच्या मागे निघाली. दुकानातून जेमतेम बाहेर पडली आणि तिला लक्षात आलं की गार्गीच्या हातात बॅग नव्हती. ती धावत दुकानात परत आली. गार्गी बसली होती त्या टेबलच्या बाजूला. त्यांची बॅग तशीच होती. घाईघाईने तिचा हँडल बाहेर काढत ती गर्दीतून जमेल तशी घाई करत गार्गीच्या मागे निघाली. तरी अनिकेतला तिने सांगितलं होतं आपण एअरपोर्टच्या बाहेर भेटू म्हणून. तो क्लायंट मीटिंग आटपून परस्पर येणार होता. आताशा तिच्याकडून गार्गी आवरत नव्हती. या मुलीच्या डोक्यात कधी काय येईल सांगता यायचं नाही. एकीकडे गर्दीमध्ये गार्गीला शोधता शोधता दुसरीकडे तिच्या डोळ्यांसमोर अनिकेतचा भडकलेला चेहरा तरळायला लागला. तिला एअरपोर्टच्या गर्दीने भांबावून जायला झालं. प्रज्ञा कोपऱ्यावरच्या सीटवर येऊन बसली. तिची आधीची फ्लाईट लेट झाली होती, त्यामुळे धावपळच झाली होती जरा. पण अजून दिल्लीची फ्लाईट निघायला अर्धा तास होता.
तिने ताबडतोब लॅपटॉप उघडला आणि डोक्यावरचा चष्मा डोळ्यावर चढवून दिल्लीच्या मीटिंगची तयारी सुरू केली. तिकडे गार्गी धावत गेट नंबर 7ला पोचली. तिला समोर प्रज्ञा मॅम दिसल्या. 2 सेकंद गार्गी त्यांच्याकडे बघत तशीच उभी राहिली. तिची छाती धडधडत होती, पण ती धावत आल्याने की त्यांच्याशी बोलण्याच्या विचाराने हे तिला सांगता आलं नसतं. शेवटी मनाचा हिया करून ती त्यांच्यासमोर जाऊन उभी राहिली. प्रज्ञा मॅम. त्यांनी नाकावर घसरलेल्या चष्म्याच्या वरून तिच्याकडे बघितलं. काही सेकंद त्या बघत राहिल्या. मी फॅन. शाळेत तुमचं स्पीच. मार्स. माळ तुटून त्यातून सगळे मोती अचानक सैरावैरा सांडावे तसे तिच्या तोंडातून शब्द सांडले. ती गडबडली आणि एकदम गप्प झाली. मॅम हसल्या. बाजूच्या खुर्चीवरची त्यांची पर्स उचलत म्हणाल्या, बस. आणि त्यांची पाण्याची बाटली पुढे केली. गार्गीने बाटली तोंडाला लावली आणि 8-10 घोट पाणी प्यायल्यावर ओशाळली. बाटलीला तोंड लावून पाणी पिण्याच्या तिच्या या सवयीवर आजी चिडते म्हणून ती मुद्दाम तसं करायची. पण आज तीच सवय नडली. बाटली परत द्यावी की नाही या विचाराने काही क्षण ती तशीच रेंगाळली. शेवटी हिंमत करून म्हणाली, मी गार्गी, तुमची फॅन आहे. तुम्ही आमच्या शाळेत लेक्चर दिलं होतं तेव्हा मला तुमच्याशी बोलायचं होतं, पण तुम्ही घाईत होत्या. मी तेव्हापासून तुमचं मार्स मिशन फॉलो करते. मी आणि डाडाने रात्री जागून मार्स मिशनचं लाईव्ह ब्रॉडकास्ट बघितलं. टेक ऑफ आणि लँडिंग दोन्ही. मी लास्ट वीकमध्ये न्यूजमध्ये तुम्हाला बघितलं. मार्सवर आपलं स्पेस शटल लँड झाल्याचं तुम्ही अनाऊन्स केलं तेव्हा. एकदम सॉलिड. तुम्हाला ग्रेट वाटलं असेल ना मंगळावर व्हिक्टरी मिळवून. मला पण तुमच्यासारखं सायंटिस्ट व्हायचं आहे आणि इस्रोमध्ये काम करायचं आहे. गार्गी उत्साहात बडबडत होती. प्रज्ञाला गंमत वाटली. याचसाठी तर ती कितीही काम असलं तरी कुठल्याही शाळेचं आमंत्रण आलं की नाकारायची नाही. तिला तिच्यासारख्या अनेक मुली सायंटिस्ट म्हणून इस्रोमध्ये काम करताना बघायच्या होत्या. तेवढ्यात मागून आवाज आला, गार्गी, अगं किती पळवलंस आणि कोणाशी बोलतेस? वैदेही तिथे येऊन पोचली. चल लवकर, डाडा आपली वाट बघत असेल. सॉरी हं, तुम्हाला त्रास दिलाही नाही. वैदेही प्रज्ञाला म्हणाली. प्रज्ञाने गार्गीकडे रोखून बघितलं. तू मम्माला न सांगता आलीस माझ्या मागे? मी सांगितलं होतं तिला तिकडेच थांबायला. गार्गी एवढंसं तोंड करत म्हणाली. मम्मा, या प्रज्ञा मॅम, मार्स मिशनवाल्या. गार्गीने दोघींची ओळख करून दिली. ही माझी मम्मा. पण वैदेहीचं लक्षच नव्हतं. ती पर्समध्ये तिचा फोन शोधत होती. तेवढ्यात तिला आठवलं की दुकानात असताना गार्गी फोनवर गेम खेळत बसली होती. अरे देवा, म्हणजे फोन तिकडेच राहिला की काय? कुठल्या मुहूर्तावर घरातून निघालो असं वैदेहीला झालं. आज बहुतेक एअरपोर्ट आणि अनिकेतचा भडका बघून त्या घरी परत जाणार असं तिला वाटायला लागलं. गार्गी, माझा फोन कुठे आहे? वैदेहीने विचारलं. गार्गीने 2 सेकंद तिच्याकडे ब्लँक चेहऱ्याने बघितलं. गेला फोन. वैदेही पुटपुटली. गार्गीने तिचे खिसे तपासले. नशिबाने तिला फोन सापडला. वैदेही तो वापरायचा प्रयत्न करू लागली. बॅटरी संपली त्याची, गार्गी म्हणाली. वैदेहीने रागाने तिच्याकडे बघितलं. कार्टीला 1000 वेळा सांगितलंय बाहेर असताना बॅटरी संपत जाऊ नकोस म्हणून. ऐकेल तर शपथ. पण प्रज्ञासमोर तिला गार्गीला रागावणं रास्त वाटेना. कुठे जाऊ नकोस, इथेच थांब. मी फोन चार्ज करून डाडाला फोन करते. गार्गीने मान डोलावली. प्रज्ञा अलिप्तपणे त्यांची गंमत बघत होती. गार्गी पुन्हा प्रज्ञाशी बोलण्यात मग्न झाली. नुकतंच इस्रोच्या मार्स टीमने यशस्वीरित्या पहिलं यान मंगळावर उतरवलं होतं. प्रज्ञा त्या प्रोजेक्टची टीम लीडर होती. गेली 4 वर्ष तिची टीम अहोरात्र काम करत होती. गेले 6 महिने तर ती जवळजवळ 24 तास ऑफिसमध्येच राहत होती. तिथेच तिच्या केबिनमध्ये सोफ्यावर 2-4 तास आडवी पडायची.
बाकी पूर्ण वेळ कामात बुडालेली असायची. आठवड्यातून 1-2दा घरी जायची. एवढ्या मोठ्या मिशनला प्रॉब्लेम आले नसते तरच विशेष. 5 वेळा यानाशी संपर्क तुटला. एकदा तर 30 तास ते संपर्काच्या बाहेर होतं. 1 ना 2. पण गेल्या आठवड्यात यान यशस्वीरित्या मंगळावर उतरलं. टीव्हीवर त्याचं लाईव्ह प्रक्षेपण लाखो लोकांनी बघितलं. आज त्यांच्या अथक परिश्रमांमुळे भारत मंगळावर पोचणारा जगातला 3रा देश ठरला होता. प्रज्ञाला खरं तर विमानात बसण्याआधी दिल्लीच्या मीटिंगची तयारी करायची होती. पण गार्गीचा उत्साह बघून तिने तो विचार बाजूला सारला. गार्गीला मिशनबद्दल अनेक प्रश्न होते. तुमचा शटलशी 30 तास कॉन्टॅक्ट तुटला होता, तेव्हा तुम्ही काय केलं? असं झाल्यावर कॉन्टॅक्ट कसा एस्टॅब्लिश करतात? शटलमध्ये काही बिघाड झाला तर तो इथून कसा दुरुस्त करतात? अशा अनेक शंका तिला होत्या. मॅम, मार्सवर जर नुसते दगड आणि माती आहेत तर तो आपलं नशीब कसं काय ठरवतो? गार्गीने विचारलं. जेमतेम 13-14 वर्षांच्या मुलीचा तो प्रश्न ऐकून प्रज्ञाला आश्चर्य वाटलं. नाहीच ठरवत, तेच तर सिद्ध करायचं आहे आपल्याला, प्रज्ञा म्हणाली. गार्गीचा चेहरा उजळला. म्हणजे असं काही नसतं? आजी म्हणते की मला कडक मंगळ आहे, सारखी बोलून दाखवते. काही झालं की नशिबाला दोष लावते, तिच्या घरात मंगळाची मुलगी का घातली म्हणून. गार्गी तोंड फुगवत म्हणाली. प्रज्ञाला ऐकून कमाल वाटली. ते काही नाही, मी मोठी होऊन ॲस्ट्रॉनॉट बनणार आणि मंगळावर पाय ठेवणारी पहिली मुलगी बनणार. मग मी आजीला दाखवेन की माझ्या पत्रिकेत मंगळ नाही, मंगळाच्या पत्रिकेत मी आहे म्हणून, गार्गी ठामपणे म्हणाली. प्रज्ञाला हसू आलं. ते दाबत ती म्हणाली, दॅट्स द स्पिरिट. इकडे गार्गी प्रज्ञाशी बोलत होती तोपर्यंत तिच्या मम्माने डॅडाला फोन करून गेट नंबर 7ला बोलवलं. काय हे, तुम्हाला सांगितलं होतं ना गेट नंबर 20ला भेटा म्हणून, आणि फोन का बंद आहे तुझा, वेंधळी कुठली? थोड्याच वेळात गार्गी आणि प्रज्ञाच्या कानांवर त्रासलेला आवाज पडला. आता काही काम होत नाही म्हणून प्रज्ञा लॅपटॉप ठेवायला वाकली. गार्गीने जाऊन डॅडा हे बघ कोण म्हणत त्याला हाताला धरून ओढत प्रज्ञासमोर आणलं. प्रज्ञाचा तिच्या डोळ्यांवर विश्वास बसेना. अनिकेत? हो, अनिकेतच. पोट जरा सुटलंय आणि केस मागे गेलेत. कपाळावरच्या आठ्या इस्त्री केल्यासारख्या कोरल्या गेल्यात. पण तोच तो गोलमटोल चेहरा आणि त्रासल्यावर उजव्या भुवईवर अंगठ्याने चोळायची सवय. त्यांची नजरानजर झाली आणि क्षणात दोघं स्थळ काळाचं भान विसरले. प्रज्ञाचं मन भुर्रकन उडून मागे गेलं. 20-22 वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. कॉलेजमध्ये दर महिन्याला सायन्स ग्रुपचे डिबेट व्हायचे. प्रज्ञा BScच्या शेवटच्या वर्षाला असताना एकदा विषय होता ॲस्ट्रॉनॉमी वर्सेस ॲस्ट्रॉलॉजी. ती ॲस्ट्रॉनॉमी टीममध्ये होती आणि अनिकेत ॲस्ट्रॉलॉजी टीममध्ये. दोघं हिरिरीने वाद घालत होते. शेवटी वेळ संपली, पण त्यांचं डिबेट नाही. दोघांना विभागून बक्षीस दिलं. मग दोघांच्या टीम्स पार्टी करायला एकत्रच कॅन्टीनमध्ये गेल्या. तो तेव्हा MScच्या शेवटच्या वर्षाला होता. दोघांचं ग्रहताऱ्यांवर प्रेम. भरपूर वेळ गप्पा रंगल्या. कॅन्टीन बंद करायची वेळ झाली तेव्हा लक्षात आलं सोबतचे मुलं मुली कधीच निघून गेलेत. गाठीभेटी होऊ लागल्या. दर महिन्याला आकाशदर्शनाला एकत्र जायला लागले. सुरुवातीला मित्रमैत्रिणींसोबत, मग दोघंच. बघता बघता प्रेमात रूपांतर झालं. तिचं MSc होईपर्यंत अनिकेतला छानशी नोकरी लागली. एकदा दोघं आकाशदर्शनाला गेले होते. शास्त्रज्ञांना एका नवीन धूमकेतूचा शोध लागला होता तो बघायला. 430 वर्षांनी दिसणारा हा धूमकेतू म्हणजे अभूतपूर्व सोहळा होता. दोघं डोळे विस्फारून धूमकेतू बघत होते. अचानक अनिकेतच्या डोक्यात काय आलं कोणास ठाऊक. त्याच्या हातात 7-8 अंगठ्या होत्या कुठल्या कुठल्या ग्रहांच्या. त्यातली हाताला लागेल ती अंगठी काढत त्याने धूमकेतूवरची नजर काढली आणि प्रज्ञाला काही कळायच्या आत गुडघ्यावर बसून ती पुढे केली.
माझ्याशी लग्न करशील? प्रज्ञा मोहरली. धूमकेतूच्या साक्षीने ते त्यांचं नवीन आयुष्य सुरू करणार. किती रोमॅन्टिक. दोघांच्या घरचे भेटले. खरं तर प्रज्ञाच्या बाबांना तिने एवढ्या लवकर लग्न करणं पसंत नव्हतं. त्यांची इच्छा होती तिने अजून शिकावं, स्वतःच्या पायावर उभं राहावं. पण दोघांची थांबण्याची तयारी नव्हती. दोघांनी मनातल्या मनात लग्नाची तयारी सुरू देखील केली होती. एक दिवस अनिकेतच्या आईने तिची पत्रिका मागितली. प्रज्ञाच्या घरात या सगळ्या गोष्टींवर विश्वास नसल्याने तिची कधी पत्रिकाच बनवली नव्हती. तिच्या बाबांचा नाराजीचा सूर आला. पण जाऊ द्या ना बाबा, त्यांचा खूप विश्वास आहे या गोष्टींवर, असते एकेकाची श्रद्धा, असं म्हणत तिने त्यांना समजावलं. पत्रिका नाही हे ऐकल्यावर त्यांना मुलगी अंगठाछाप आहे सांगितल्यावर बसावा तेवढा धक्का बसला. शेवटी त्यांनी तिच्याकडून जन्मतारीख, वेळ, ठिकाण हे सगळं घेतलं आणि पत्रिका बनवण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. तिथेच माशी शिंकली. पत्रिका बनवल्यावर कळलं की प्रज्ञाला मंगळ आहे म्हणून. अनिकेतने अनेक विनवण्या करूनसुद्धा त्याच्या आईने लग्नाला परवानगी दिली नाही. तिकडे प्रज्ञाच्या वडिलांचा राग अनावर झाला. बघ, मी सांगत नव्हतो ते लोक तुझ्यासाठी योग्य नाहीत म्हणून. असल्या अंधविश्वासू लोकांमुळेच आपला देश मागे पडलाय, म्हणत त्यांनी देखील तो मुद्दा संपवला. प्रज्ञाला आशा होती की अनिकेत काहीतरी करेल म्हणून. पण लवकरच तिच्या लक्षात आलं की त्याची आईसमोर तोंड उघडण्याची हिंमत नव्हती. त्यांच्या घरात आईचा निर्णय अंतिम होता. कोणाचं काही चालायचं नाही. प्रज्ञाला कशातच रस उरला नाही. तिने 1 वर्ष अनिकेतची वाट बघितली. शेवटी बाबांनी तिला बळजबरीने PhDला ॲडमिशन घ्यायला लावली. सुरुवातीची 1-2 वर्ष चालढकल केल्यावर तिला इंटरेस्ट येऊ लागला. गोल्ड मेडल घेऊन ती PhD झाली. तिच्या थिसिसमध्ये इंटरेस्ट घेऊन इस्रोने तिला आधीच नोकरी दिली होती. बघता बघता तिने स्वतःला कामात झोकून दिलं. लग्नाचा विषय तिने डोक्यातून कायमचा काढून टाकला. काही सेकंदांच्या नजरभेटीत सगळा भूतकाळ त्यांच्या डोळ्यासमोरून गेला. डॅडा, से समथिंग, यू आर एम्बॅरॅसिंग मी. गार्गी त्याच्या कानात कुजबुजली. अनिकेत भानावर आला. नाईस टू मीट यू म्हणत तो कसनुसा हसला. प्रज्ञाने आता वैदेहीकडे नीट निरखून बघितलं. अनिकेतने 4 चौघांसमोर टाकून बोलल्याने ती जरा दूर जाऊन उभी राहिली होती. डोळ्यातलं पाणी लपवत फोन बघत असल्याचं भासवत होती. प्रज्ञाच्या पत्रिकेत मंगळ नसता तर ती आज वैदेहीच्या जागी असती. विचाराने तिच्या अंगावर शहार आला. अनिकेतची नजर प्रज्ञाच्या हातातल्या त्या अंगठीकडे गेली. अनेक वर्षांपूर्वी धूमकेतूच्या साक्षीने घातलेली पोवळ्याची अंगठी अजून तिच्या हातात तशीच होती. एवढ्या वर्षात अनिकेतची आठवण मागे पडली असली तरी अनेकदा ठरवून देखील तिला ती अंगठी काढता आली नव्हती. मंगळ असल्याने लग्न झालं नाही म्हणून ती PhD झाली. इस्रोमध्ये नोकरी मिळाली आणि त्याच मंगळावर भारताचं यान पोहोचवण्याचं भाग्य तिला मिळावं. नियतीच्या या खेळाचं तिला हसू आलं. अनेक वर्ष ती अंगठी तिच्यासाठी एक प्रश्न होती. पत्रिकेत मंगळ नसता तर? आज तिला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. शेवटी ग्रहताऱ्यांचा नशिबावर काही फरक पडत नाही म्हणता म्हणता त्या मंगळानेच तिचं मंगल केलं होतं. तेवढ्यात तिच्या फ्लाईटच्या बोर्डिंगची अनाऊन्समेंट झाली. ती सामान उचलत उठली. गार्गीच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, चल बाळा, मला आता जायला हवं. तुला ऑल द बेस्ट. तुझी सगळी स्वप्न पूर्ण होतील. माझं एक काम करशील? गार्गीने खुशीने मान हलवली. तू जेव्हा ॲस्ट्रॉनॉट बनून मार्सवर जाशील तेव्हा तिथे ही अंगठी सोडून येशील? असं म्हणत तिने ती अंगठी काढून गार्गीच्या हातात दिली. गार्गीने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे बघितलं. तुला माहिती आहे, मला पण मंगळ आहे. आज मी जे काही आहे ते त्या मंगळामुळे. माझ्याकडून थँक्यू म्हणून ही अंगठी त्याला भेट दे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पत्रिकेतला मंगळ तुझं पण मंगलच करेल.
सामान उचलून प्रज्ञा तिच्या फ्लाईटच्या दिशेने निघून गेली.